किती दिवसातून आपल्याला निवांत वेळ मिळतो नाही. काय डॉक्टर साहेब आपलं काय अरे मी काय ऐकलं, काय म्हणतो? सरकार म्हणे समजे खड्डे बुजवणार आहेत. सरकार खड्डे बुजवणार आहे? अरे एवढे वर्ष झाले सरकारने कधी खड्डे बुजवलं नाही आणि आता काय बुजवणार आहे खड्डे? अरे इलेक्शन जवळ आलं असेल, असल्या गोष्टी तवाच ऐकायला मिळतात. पण मी काय म्हणतो, सरकार तरी खड्ड्यात कशाला पैसे घालल? बघ रे, कुणाचं इंजिन डाऊन झालं ते. नारायण 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 नारायण. नारद मुनी आहे ती काय? हा खड्डा बुजवण्यासाठी मी महायज्ञ पण करायला तयार आहे. नको नको महाराज, अहो हा खड्डा आहे म्हणून तर आम्ही आहोत. म्हणजे या खड्ड्यावर तुमचं पोट पाणी चालतं? नाही तर काय. हा हा तर हा आहे तो देवाचा खड्डा. देवाचा खड्डा? हो, देवाचा खड्डा. काही दिवसापूर्वी मला एक स्वप्न पडलं. हे बालक, एक गाव आहे जे पूर्णपणे एका खड्ड्यावर अवलंबून आहे. तो खड्डा म्हणजे माझ्या तिसऱ्या डोळ्याचा अंश आहे. तू त्या गावाचा शोध घे आणि तिथे माझी स्थापना कर. त्यातच तुझे आणि त्या गावाचे कल्याण असेल. आणि म्हणूनच आपल्याला खड्डोबाची स्थापना करायला पाहिजे. रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची देव ओळखावा खडोबा त्यालाच म्हणावा. खडोबा त्यालाच म्हणावा. खडोबा त्यालाच म्हणावा. काय रे, काय ओरडतोय सकाळ सकाळी? आम्ही म्हणलं नव्हतं का सरकार समजे खड्डे बुजवणार आहेत. घे बघा आता. संपला आता.
खड्डोबाचा प्रकोप झालाय. महायज्ञ करायला लागेल. ओम ह्रीं क्लीं खड्डाय नमः. 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 खड्डोबा खड्डोबा महायज्ञ सफल झाले. खड्डोबा परत आले. खड्डोबा जय खड्डोबा जय खड्डोबा जय खड्डोबा.